आता संध्याकाळ म्हटलं तर चहापासून सुरुवात होते. तर असा आल्याचा असा फक्कड असा चहा केला सरांनी. मी चहा घेतला आणि त्यासोबत आता इथे मी जास्तीचं असं वाटण काढून ठेवावं म्हटलं, कारण खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे. 4 ते 5 कांदे कट केले उभे, खोबरं कापलेलं आहे, इथे चिप्स करून घेतले खोबऱ्याचे, आलं लसूण सोलून घेतला आणि त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर. अगदी हा मसाला तेल टाकून व्यवस्थित सोनेरी रंगावर असा नॉर्मल गॅसवर भाजायचा सगळीकडनं आणि व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तो गरगरीत असा बिना पाण्याचा वाटायचा. म्हणजे तो 5 ते 6 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये राहतो आणि जसं पाहिजे तसं तुम्ही भाजी करून घेऊ शकता. तर आता मी इथे जास्तीचं वाटण काढलेलं आहे आणि असं डब्यामध्ये मी ठेवत असते. एक 4-5 दिवसांसाठी. मोस्टली संध्याकाळच्याच मी रस्सा भाज्या बनवत असते. सकाळच्या पालेभाज्या असतात. आता इथे संध्याकाळ म्हटलं तर दिवाबत्तीचा टाईम 3 सांची वेळ होते. घरामध्ये सगळीकडे दिवे लावून म्हणजे लाईटी लावायच्या, नंतर धूप दीप लावून तुळशीपुढे असा दिवा लावत जा, अगरबत्ती लावत जा. खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. अशी तुम्ही कापूरदानी लावत जा. भीमसेन कापूर आणून ठेवायचा आणि तो कापूरदानीमध्ये टाकून अगदी खूप छान त्याचा स्मेल घ्यावासा वाटतो. आता इथे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर काय भाजी करावी, वाटण तर वाटून ठेवलं आहे, पण भाजी काय करावी ते कळेना. भाज्या जरी खूप फ्रीजमध्ये असल्या तरी मोठा प्रश्न तो की काय भाजी बनवावी, असं हे प्रत्येकाचंच असतं म्हणा. तर आता इथे मी गाठी शेव होती, म्हटलं विचार केला की गाठी शेवची भाजी बनवावी. मग आता इथे मी बारीक कांदा कट करून घेतला. तेलामध्ये जिरी मोहरी आणि जो गोडा मसाला आहे तो, गरम मसाला, धना पावडर, हळद पावडर हे सगळे मसाले टाकून त्यामध्ये जो वाटण वाटलेलं होतं ते छान तेलामध्ये परतून घेतलं. म्हणजे तरी छान येते आणि चव पण खूप भन्नाट लागते, अगदी गावाकडच्या भाजीसारखी. आता ही रेसिपी फार जुनी आहे शेवभाजीची, पण अगदी झटपट होणारी आहे आणि जेवणा अगोदर ही 5 मिनिटं नंतर तुम्ही सोडायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि नंतर जेवणा अगोदर सोडायची. म्हणजे ती भाजी छान चविष्ट अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी तयार होते. आता आपली इथे शेवभाजी तयार झालेली आहे. मी त्यावर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर थोडी टाकणार आहे आणि नंतर मग मुलं आली की जेवायला घेणार. तर मुलं आता खाली गार्डनमध्ये खेळायला गेलेली आहे फुटबॉल. तर मृणाल खूप छान फुटबॉल खेळतोय बघा आणि त्याला खूप आवड आहे. तर तो फुटबॉलमध्ये खूप एक्सपर्ट आहे खेळण्यात. तर इथे आता ते खेळत आहेत आणि थोडं शूट करून घेतलं. खाली गार्डनमध्ये गेली होती तर. आणि खेळून आल्यानंतर मग खूप भूक लागते त्यांना. मग लगेच आम्ही जेवायला घेतो गरमागरम. त्यामुळे मग मी संध्याकाळचं लवकरच जेवण बनवते. तर आता इथे जेवण झालं आणि त्यानंतर किचन क्लिनिंग असं पूर्ण करून ठेवते. म्हणजे सकाळी मला लवकर उठावं लागतं आणि घाई पण होत नाही आणि फ्रेश असतो आपण. तर असं हे माझं आजचं रुटीन होतं.